गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव घडवून आणण्यासाठी भाजपच अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अभूतपूर्व युती झाल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत। जवळपास 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं या युतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल असा ठाम विश्वास सुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। आणखी सविस्तर बोलूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा ठाम इरादा भाजपनं केला असल्याचं सध्याच्या हालचालींवरून तरी दिसून येत आहे आणि त्यासाठी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र युतीचे संकेत असले तरी ठाण्यात भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचं चित्र सुद्धा आहे। ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि 3 हात नाका परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य बॅनर झळकवत भाजपनं प्रचाराची सुरुवात सुद्धा केली आहे। नमो भारत नमो ठाणे असा मजकूर आणि कमळाचं चिन्ह असलेलं हे बॅनर सर्वत्र लक्ष वेधून घेत असून भाजप आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट संकेत दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक दावा केलाय। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा पराभव घडवून आणण्याचा डाव भाजपचाच असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। युती अस्तित्वात असतानाही ठाण्यात भाजप वेगळीच रणनीती राबवत असून शिंदे गटाला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं संघटन एकत्र आल्यानं मुंबईतील तब्बल 67 प्रभागांमध्ये ठाकरेंचा प्रभाव अधिक भक्कम झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आणि या दोघांच्या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलतील असा ठाम दावा ठाकरे गटाकडून सुद्धा करण्यात येतोय। इतकंच नाही तर 67 जागांवरच का थांबायचं, आम्ही तर आत्ताच 115 जागांवर विजय मिळवत आहोत असा आत्मविश्वास सुद्धा ठाकरे गटानं व्यक्त केलाय। आता संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांचा पराभव घडवून आणण्याचा डाव भाजपचाच असल्याचा हा आरोप कितपत सत्य आहे, ठाण्यात खरोखरच युतीत फूट पडणार आहे का, हे तर वेळच सांगेल। पण यावर तुम्हाला काय वाटतं? तसेच ठाकरे बंधूंची युती मुंबई महानगरपालिकेत खरोखरच सत्ता परिवर्तन घडवून आणेल का? तुमच्या मते ही जोडी किती जागा जिंकू शकेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।